नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झालाय. याच महिन्यामध्ये बरेच उपवास, व्रत, वैकल्य केली जातात. ती का करतात याविषयी मात्र बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणूनच आज आपण SSS कनेक्शन, श्रावण, शिव आणि शक्ती या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खूप सुंदर असा विषय आहे खरं तर, SSS कनेक्शन, श्रावण, शक्ती आणि शिव. तर मला विचारावंसं वाटतं की श्रावण महिना आता सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये खूप लोक सोमवारचा उपवास करतात. तर याचं काय महत्व आहे? श्रावण, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगून देतो, जर तुम्हाला असं वाटतं की देव आपला ऐकत नाही, तर श्रावण म्हणजे श्रवण, म्हणजे या महिन्यात देव, महादेव तुमच्या जास्त ऐकतोय. म्हणून तुम्ही जे काही भक्ती, उपासना, साधना, व्रत जे काही तुम्ही करताय, तर निश्चितपणे महादेव तुमच्या ऐकणार. आता राहिला विषय सोमवारचा. जर साधारणतः तुम्ही सोमवारचे उपवास ठेवले तर आपली मनोकामना पूर्ण होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण श्रावण महिन्यात जर सोमवार पासून तुम्ही 16 सोमवारचे उपवास किंवा श्रावण सोमवार उपवास जर तुम्ही ठेवले, तर निश्चितपणे जे काही आपला मनोरथ, जर तुम्ही पूर्ण भावानी, पूर्ण श्रद्धानी तुम्ही उपवास केलेले, तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फल भेटणार. सोमवार हा वार भगवान शिवचा वार आहे आणि श्रावण मध्ये जर तुम्ही सोमवारचा उपवास ठेवला आणि तुमच्या काही विशेष मनोरथ, जसं खूप काही लोकांचं लग्न होत नाही, लग्न जमत नाही, खूप काही लोकांना पैशांची खूप गरज आहे पण त्यांना पैसे भेटत नाही, खूप काही लोक खूप वर्षापासून त्यांना त्यांचं घर पाहिजे पण त्याचे योग बनत नाही, तर तुम्हाला अशी काही मनोकामना, शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणतीही मनोकामना असू द्या, जर तुमच्या मनातली काही अशी मनोकामना आहे, तर तुम्ही श्रावणचे सोमवार त्यांच्या जर तुम्ही उपवास ठेवला तर निश्चितपणे तुमची मनोकामना पूर्ण होणार. पण याच्यामध्ये मी एक सांगतो, श्रावण सोमवार करताना एक भान ठेवला पाहिजे. श्रावण सोमवार व्रत कथा हे निश्चित वाचा. श्रावण सोमवारच्या तुम्हाला पूर्ण फल भेटणार जर तुम्ही श्रावण फल महात्म्य, श्रावण उपवास महात्म्य जर तुम्ही वाचला. तर हे चूक करू नका की उपवास तर ठेवला पण आपण त्याच्या महात्म्य वाचला नाही. कोणताही उपवास ठेवताना महात्म्य नेहमी वाचला पाहिजे. त्याच्याने आपली जे मनोकामना आहे ते पूर्ण होती आणि नंबर 2, त्याचं जे महात्म्य ते आपल्याला जाणवतो बाबा या विषयाचं महात्म्य काय. तर सोमवार हा सगळ्यात मोठा वार, भगवान शिवचा वार, आणि श्रावणचे सोमवार त्याचा महत्व इतका जास्त आहे की तुम्ही जर हे श्रावणचे सोमवार ठेवले, उपवास ठेवला आणि तुम्ही पूर्ण निष्ठाने तुम्ही उपवास जर राहिले, तर निश्चितपणे तुमची जे काही मनोकामना आहेत ते पूर्ण होणार. अगदीच, या सोमवारच्या उपवासाचं महत्व तर तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र श्रावणात असं अजून काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील? हो, श्रावणच्या सोमवार याचं इतकं महत्व की सामान्यतः तुम्ही जर एकदा ओम नमः शिवाय मंत्र जाप करताय तर तुम्हाला त्याचं फळ एकदा भेटतोय. पण श्रावणच्या सोमवार जर उपवास ठेवून तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जर तुम्ही एकदा बोलले ना, तर तुम्हाला 100 पट त्याचा फल भेटतो, त्याचा लाभ भेटतोय. आणि दुसरं, जे तुमची मनोकामना पूर्ण होणार श्रावण सोमवारी, या श्रावण मध्ये म्हणजे असं आपण काय करू की आपली मनोकामना पूर्ण झाली पाहिजे. जे आतापर्यंत झाली नाही, सगळं काही करून बघितलं आपण,
सगळं काय करून पाहिला, पण आतापर्यंत मनोकामना पूर्ण झाली नाही, तर काय करायचं आपल्याला? तर रुद्राभिषेक, रुद्राष्टध्यायी रुद्राभिषेक जर तुम्ही केला तर निश्चितपणे आपली मनोकामना पूर्ण होते. त्याच्यामध्ये 8 अध्याय आहेत आणि तुम्ही रुद्र अष्टाध्यायीच्या माध्यमातून तुम्ही अभिषेक करू शकता. आणि याच्यामध्ये एक सांगतो, पंचगव्य, दूध, दही, शहद, घी आणि शक्कर, हे 5 वस्तू जर तुम्ही एकत्र करून आणि तुम्ही जर रुद्राभिषेक केला तर तुमची मनोकामना पूर्ण होत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एक वेगळा फल भेटत आहे. तर श्रावण सोमवारी किंवा श्रावणमध्ये प्रदोष आला, पौर्णिमा आली, अमावस्या आली, त्या दिवशी रुद्राभिषेक करणं विसरू नका. अगदीच या श्रावणातल्या उपवासाचं महत्व तुम्ही सांगतायत. अजूनही माझे बरेच प्रश्न आहेत, तसेच आपल्या प्रेक्षकांनाही प्रश्न पडलेले आहेत. तर बळवंत परीट कोल्हापूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. बळवंतजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो महाराज, आमचा प्रश्न असा आहे, मुलग्याचं लग्न केव्हा होईल? बेटा जन्मतारीख सांगा, त्याची जन्मतारीख काय? 20/9/1989, वार बुधवार, सकाळी वेळ 8:40. आणि जन्म ठिकाण काय? इचलकरंजी. हा, इचलकरंजी, कोल्हापूर, इचलकरंजी. हो, आता मी सांगतो तुम्हाला, लग्नबद्दल खूप प्रॉब्लेम चालू आहे. आधी याला नोकरीमध्ये प्रॉब्लेम आली, नोकरी लागली, परत नोकरी सुटून गेली. सुटली का याची नोकरी? सुटली हा, सुटली, नोकरी बंद झाली आहे. होय. हो हो. आणि आता तो आपला स्वतःच्या काही काम करण्याचा प्रयत्न करतोय, हा ना? हा, होय. ठीक आहे. कारण काय, याला म्हणजे कोणतंही काम असू द्या, म्हणजे दर कामाला त्याला खूप अडचणी येतात. म्हणजे आधी जे नोकरी लागली तर नोकरी सुटली, आणि नंतर आता तो आपला स्वतःचा काम करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये पण खूप अडचणी येतात. आणि लग्नबद्दल खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे लग्न जमत नाही, जुळत नाही. तर त्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो, खूप चांगला उपाय. तर श्रावणचा महिना चालू आहे, ठीक आहे ना? तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, दर शनिवारी आणि दर सोमवारी, शमीपत्र माहिती आहे तुम्हाला? शनीपत्र. हो, शमीपत्र. ते शमीपत्र दर सोमवारी आणि शनिवारी महादेवचे पिंडवर तुम्हाला सोडायचं, म्हणजे चढवायचं, ठीक आहे? आणि मुलांनी जर केला तर जास्त बरं होईल. नंबर 2, प्रदोष माहिती आहे? एकादशीच्या नंतर. हा, तर प्रदोष मध्ये संध्याकाळी एक दिवा लावायचा, हा, महादेवच्या मंदिरमध्ये, ठीक आहे? हा तर श्रावणचा उपाय आहे. आणि नंबर 2, एक काम नक्की करा, कात्यायनी माताकडे, कात्यायनी माताचं जर मंदिर असेल और नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरमध्ये जा, कात्यायनी माताच्या ध्यान धरून तुम्हाला नारळ घेऊन जायचं आणि त्याच्यावर एक चुनरी ठेवा, थोडं सिंदूर ठेवायचे आणि एक कॉइन म्हणजे एक सिक्का ठेवायचा तुम्हाला, 1 रुपया, ठीक आहे? आणि आपली अरदास लावायची तुम्हाला कात्यायनी मातेला. तर कात्यायनी माता चरणी तुम्ही ज्या दिवशी गेले, निश्चितपणे तुमची मनोकामना पूर्ण होणार. एकदम काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि याचं लग्न ऑक्टोबर पासून योग सुरू होणार आणि मार्च पर्यंत योग आहेत. तर ऑक्टोबर ते मार्च पर्यंत याचं लग्न होऊन जाईल. आता तुम्हाला जे उपाय सांगितले ते उपाय नक्की करा बरं का? बरोबर. हा, उपाय नक्की करायचे. आणि आता जे मुलगा आहे ना, तो काम पण म्हणजे कामाला पण म्हणजे लागलो, तो शोधतोय, म्हणजे तर काम पण त्याचं परफेक्ट होऊन जाईल. एकदम टेन्शन करू नका तुम्ही, ठीक आहे? तुम्ही पण शेती करताय का? होय होय. हा, तर बघा, आता तुमच्या पण म्हणजे तुमचं जे आयुष्य, याची कुंडलीमध्ये जे पंचम स्थान आहे तो वडिलांचं आहे. तुम्ही पण आयुष्यात खूप संघर्ष केलेला आहे, खूप संघर्ष करून तुम्ही इथपर्यंत आले. तर याला थोडासा कामावर लक्ष द्यायला सांगा तुम्ही. कारण काय, तो लागतो आणि सोडतो. आधी पण तसं केलं यांनी, ठीक आहे? तर आता जे काम उघडलं ना, त्या कामावर व्यवस्थित लक्ष दिला पाहिजे. त्याला तुम्ही व्यवस्थित सांगा आणि उपाय करा, लग्न पण होऊन जाईल. खूप खूप आशीर्वाद बेटा. मला वाटतं बळवंत परीट यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. आणि असं जर प्रेक्षकांमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यांचं निरसन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता. आपण आज श्रावण महिन्याबद्दल बोलतो आहोत आणि त्यामधलं त्याचं महत्व काय आहे, उपवासाचं महत्व काय आहे, सोमवारचं महत्व काय आहे, याबद्दल बोलतोय. पण जेव्हा शिवपिंडावरती आपण जल अर्पण करत असतो तर अशा कोणत्या धातूच्या लोट्याने जल अर्पण करावं की ज्यामुळे महादेव प्रसन्न होतील? हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि हा
प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न राहतो. तिकडे काय असतं, खूप काही वेळ आपण बघितलं असेल की तिकडे लोक हे लोटा ठेवतात, तांब्याच्या, स्टीलच्या. तर कोणत्या लोटानी आपण, कोणची धातूनी आपण हे जल चढावं, तर ह्या मनातला एक प्रश्न आहे. तर मी एकच सांगतो तुम्हाला, सगळ्यात शुद्ध धातू आणि त्या धातूने जर तुम्ही जल चढवता आणि महादेव प्रसन्न होऊन जाणारे, तर अशी जर कोणी धातू आहेत तर तांबा धातू. तांब्याच्या कलश आणि तांब्याच्या कलशमध्ये तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक खूप चांगली मुद्रा सांगतो. मी काय करा, हा मुद्रा आहे. या मुद्राने जर तुम्ही असं जल चढवणार, तुमच्यावर महादेव शीघ्र प्रसन्न होणार. फक्त काय करायचं, हा जी आपली तर्जनी, हा जी तर्जनी बोट आहे ना, याला काय करायचं, याला सोडायचं आणि असा मुद्रा बनवून घ्यायचा आणि असं जल चढवायचं. महादेव प्रसन्न होत आहे. पण एक काम तुम्ही करू नका, जे मी खूप वेळ पाहिलेलं आहे. खूप काही लोक काय करताय, प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकची दूध बॅग, ते त्याच्याने दूध चढवताय, ते पाणी चढवताय. प्लास्टिक वापरू नका, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे तो एकदम अशुद्ध, म्हणजे आपण हे चूक करताय. आणि जेव्हा आपण चांगलं काम करताय तर आपल्याला पुण्य भेटतो, आणि जर चुकीचं काम केलं तर काय भेटतो, पाप. तर या पापचे भागीदारी तुम्ही होऊ नका, याच्यावर लक्ष द्या. प्लास्टिक एकदम नको. आणि प्रयत्न करायचा की स्टील पण नको. खूप काही लोक स्टील पण वापरतायत, ते पण नको. तुम्ही तांबा, पितल, चांदी, तुम्ही जल चढवताना या धातूने जर तुम्ही जल चढवा, निश्चितपणे महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार, तुम्हाला आशीर्वाद देणार. खरंच आचार्यजी, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. म्हणजे आतापर्यंत जल चढवणं माहितीये, अर्पण करणं हे माहितीये, किंवा उपवास करायचा हे माहितीये, पण तो कशा पद्धतीने केला गेला पाहिजे हे आज तुमच्याकडनं कळलेलं आहे. आजकाल लोकांकडे वेळ नाही आहे ना, ते काय करतायत, ते बॉटल घेतली आणि लगेच जल चढवला. आणि ते काय करतात, दूध बॅग घेतली, ते त्या तुम्ही काय करू शकता, तुम्ही ठीक आहे, बॉटल घेतली आणि एक भांड्यामध्ये तुम्ही ते जल भरा, मग तुम्ही चढवा. दूध घेतलं तुम्ही, ते फाळा बॅग आणि त्या धातूचं जे काही भांडं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे करा आणि मग चढवा. डायरेक्ट जर तुम्ही करता, निश्चितपणे हा एक चूक आहे, ते चूक करायचं नाही. अगदीच अगदीच. याविषयी मला अजूनही जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे SSS कनेक्शन, श्रावण, शिव आणि शक्ती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. मला अजूनही या विषयाबद्दल जाणून घ्यायचंय, मात्र प्रेक्षकांचेही फोन यायला लागलेले आहेत. हर्षदा हट्टे आपल्या सोबत मुंबईहून जोडल्या गेलेल्या आहेत. हर्षदाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो हो, मला ना माझ्या मुलाबद्दल विचारायचं. काय नाव बेटा, मुलाचं नाव काय आहे? रिदांश हट्टे. जन्मतारीख सांगा त्याची. जन्मतारीख त्याची 5 डिसेंबर 2023 आहे. जन्मवेळ माहिती आहे? हो, 5:17 संध्याकाळी. आणि जन्म ठिकाण काय बेटा? दिवा, ठाणे. ओके. पत्रिकेनुसार मुलाला नजर खूप लागते बेटा, ठीक आहे? आणि तो खूप जास्त रडतोय का? हो, तो खूप रडत असतो विनाकारण आणि विनाकारण पण नाही. आता तुम्ही एक शब्द वापरला, विनाकारण. तर विनाकारण म्हणजे त्याला काही त्रास नाही आहे, पण काही ना काही त्रास तर आहे, तो रडतोय म्हणजे त्याला नजर बेटा खूप लागतीये, ठीक आहे? नंबर 2, थोडासा ऍक्टिव्ह जास्त आहे, हायपर जास्त आहे, ठीक आहे? आणि म्हणजे त्याच्या मनासारखं तुम्ही आता याच्या पुढेही जर त्याच्या मनासारखं काही नाही केलं ना, तो हट्टीपणा खूप करणार, ठीक आहे? तर काय करायचं, चंद्र आणि बुध हे दोघांचा उपाय करा. नंबर 1, बुधवारी जेवढा वजन आहे तेवढा वजनी बरोबर मूग, माहिती आहे हिरवी मूग? हो हो, हिरवी मूग असते माहिती आहे ना? ते वजनी बरोबर 11 बुधवार ते हिरवी मूग गायला खायला द्यायचे, पण मंगळवारी तुम्ही भिजवून ठेवा, ठीक आहे ना? नंबर 2 काय करायचं, श्रावणचा महिना चालू आहे, ठीक आहे? तर मुलाचं नाव घेऊन महादेवच्या पिंडवर सफेद चंदन टाकून तुम्हाला जल चढवायचं, ठीक आहे ना? हे उपाय तुम्ही दर सोमवारी करा, तुम्हाला खूप त्याचा लाभ होणार. आणि नंबर 3, पौर्णिमाच्या रात्री मुलाच्या नावाने तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं, ठीक आहे? हे 3 उपाय करा, निश्चितपणे तो रडणार नाही. आणि अजून एक,
त्याला नजर लागली ना बेटा, मग तो चिडचिड जास्त करतोय. तर एक काम करायचं, ते जे आपला शनिवारी आला ना, तर शनिवारी आणि अमावस्येला हे दोन्ही दिवशी तुम्ही त्याची नजर काढू शकतात. असं केलं तर निश्चितपणे तो एकदम म्हणजे हसमुक्त राहणार आणि तो खूप जास्त हायपर आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. जर ऍक्टिव्हिटी चांगल्या मार्गे लावली ना, तो खूप नाव कमावणार. तुम्ही एकदम टेन्शन घेऊ नका. घरातला खूप चांगला माहोल आहे, काही टेन्शन नाही आहे. मी बघितले सर्व काही बघितलं मी. फक्त एकच प्रॉब्लेम, तो खूप रडतोय. तर हे उपाय करा, निश्चितपणे तुम्हाला समाधान भेटणार. ठीक आहे बेटा, खूप खूप आशीर्वाद. अगदीच हर्षदा यांचे प्रश्न जे काही होते ते निश्चितच त्यांना त्यांचं शंका निरसन झालं असेलच. जर तुम्हालाही अशाच काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा. आचार्यजी, महादेवाच्या मंदिराबाहेर म्हणजेच गाभाऱ्याबाहेर नंदी असतो आणि आपल्याला आपल्या मनोकामना लवकरात लवकर महादेवापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आपण नंदीच्या कानात सांगतो. मग अशा वेळेला कोणत्या भाषेत बोलावं, म्हणजे कशा पद्धतीने बोलावं की ती मनोकामना लवकर पूर्ण होते? हो, खूप चांगला प्रश्न केलाय तुम्ही. मी पण बघतो लोकांना, लोक काय करताय की आपली मनोकामना नंदीच्या कानात बोलताय आणि बोलताना एक लक्ष ठेवायचं. हा सगळ्यांना माहिती आहे की तो असं वाहक आहे की जर तुम्हाला महादेवची कृपा पाहिजे तर त्याचं दुर्लक्ष करू नका. खूप काही लोकांना बघतो मी, ते काय करताय, ते पिंडवर येत आहे, जल चढवताय आणि नंतर ते निघून जात आहे, म्हणजे महादेवची पूजा करून. इथे दोन चूक नेहमीच लोक करताय. काय, एक शिवची पूजा करताय पण शक्तीची पूजा करत नाही. म्हणजे तिकडे जर तुम्ही शिवलिंगी जर तुम्ही बघितलं ना, तर तिकडे शिव पण आहेत आणि शक्ती पण आहेत. शक्ती म्हणजे आधार आणि अधिकरण, हे दोघांची जर आपण पूजा केली तेव्हा आपल्याला फल भेटतोय. आज आपण या विषयावर चर्चा पण करतोय. कारण लोक पिंडवर सगळं काही करताय, पण पिंडचा समावेश ज्याच्यामध्ये आहेत, जे अधिकरण, जे शक्ती आहेत, त्याचं पूजन आपण करत नाही. आणि कधी कधी लोक काय करताय, हे दुर्लक्ष करताय, महादेवला असं म्हणजे ते डोकं लावताय, पण अधिकरण ज्याच्यामध्ये शिवलिंग आहेत तिकडे आपला मत्था टेकत नाही. तुम्हाला त्याची पण पूजा केली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला महादेवची कृपा पाहिजे तर शिव आणि शक्ती हे दोघांच्यावर तुम्ही लक्ष द्या, दोघांची पूजा करायच्या. आणि नंबर 3, नंदीला पण दुर्लक्ष करू नका. कारण तुम्ही जर कधी पुकार केली देवाची तर त्यांना नेण्याचं काम ते नंदीचं आहे. ते स्वतः येऊ शकत नाही, त्यांचं वाहन आहे. म्हणून दुर्लक्ष करू नका, त्याची पूजा करा आणि आधी करा. तुम्ही प्रवेश करताना, जेव्हा तुम्ही प्रवेश करताय ना, त्यांच्या आधी म्हणजे त्यांना आधी प्रणाम करा, म्हणून तुम्हाला ते आधीच भेटत आहे. आणि जेव्हा तुम्ही मनोकामना तुम्ही बोलताय, जे तुम्ही आता प्रश्न विचारला, तर मनोकामना बोलताना एक लक्ष ठेवायचं की जसं 2 कान आहे, तर काय करायचं, एक कानमध्ये तुम्ही बोलताय ना, तर दुसऱ्या तुम्ही हात ठेवा. म्हणजे दुसऱ्या कान असा हात ठेवायचा आणि मग बोलायचं. म्हणजे नांदीचा जे कान आहे ना, एक कानवर तुम्ही हात ठेवा मग बोला. तर जर तुम्ही असा मनोकामना बोलली ना, तर निश्चितपणे महादेवकडे तुमची ते मनोकामना पोहोचणार. नाही तर काय असतो, आपण घरात पण असं करतो ना, कोणी काही बोललं तर एक कानाने आपण ऐकतो आणि याच्याने बाहेर काढतो. हा, तर काय करायचं, तुमची मनोकामना नंदीच्या इथपर्यंत पोहोचली पाहिजे, तर त्यासाठी एक कान तुम्हाला हाताने बंद करायचा आणि मग बोलायचा. आणि दुसरी विधी मी तुम्हाला सांगतो, मनोकामना आपण बोलताय, मनोकामना आपला स्वार्थ आहे, पण त्याच्या आधी तुम्ही ओम नमः शिवाय नक्की बोला. जे आधी आपल्याला सुरुवात करायची आहे ते इष्ट, यांनी त्यांचे जे इष्ट आहे, त्यांचे जे गुरु आहे, हा, यांच्या गुरु आणि शिष्याचा संबंध आहेत, तर त्यांच्या गुरुचं नाव एकदा तुम्ही बोला, मग तुम्ही तुमची मनोकामना ठेवा. आपण करतो ना कधी कधी, गुरूंकडे गेलो आपण, देवाकडे गेलो आपण, तर आपण काय करतो, आपण सरळ आपली मनोकामना त्यांच्या समोर ठेवतो का नाही. आधी आपण काय करतो, त्यांना प्रणाम करतो,
त्यांना राम राम म्हणतो, जय श्री कृष्ण म्हणतो, तसंच त्यांना ओम नमः शिवाय म्हणून मग तुम्ही तुमची मनोकामना बोला आणि कानवर हात ठेवा. निश्चितपणे तुमची मनोकामना पूर्ण होणार, इतकं लक्ष ठेवायचं. अगदीच. मला वाटतं आपल्याला मी जसं मगाशी म्हणाले तसं की बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि आपण फक्त करायचं म्हणून करत असतो. तर नेमकं श्रावणामध्ये शिवशक्तीची पूजा कशी करावी, उपवास कसे करावे हे तुम्ही सांगितलं. खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आशीर्वाद. श्री वर्चसमायुष्यम आरोग्यम माविदशनम मय्यते धनम धान्यम पशुम भवपुत्रलाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.